तर उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या सूतोवाचावरून आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीतूनही प्रतिक्रिया उमटल्यात तर विरोधक सुद्धा टीका करतात। काय नेमकं सुरू आहे जाणून घेऊया। उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचं सूतोवाच। खात्री पटेल तेव्हा स्वबळाचं सांगतो, मात्र मनपा निवडणुकीत सूड उगवाच, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। स्वबळाच्या संकेतानंतर उद्धव ठाकरेंकडून जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। ज्यांना जायचंय त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम। ठाकरेंनी पक्षातून बाहेर जाणाऱ्यांना दिला इशारा। उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी, पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही। पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर बावनकुळेंची टीका। रेडी शरद पवारजी यांनी काँग्रेसने सोडून दिलाय आणि त्यामुळं त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही, दुसरा काही मार्ग नाही आहे। उद्धव ठाकरेंना साऱ्यांनी सोडलाय। एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हम दो हमारे दो एवढेच राहतील। पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत, मात्र ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही। उद्धव ठाकरेंनी पालिकेत स्वबळाची भूमिका घेतली असेल तर स्वागत। पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर पटोलेंची प्रतिक्रिया। नेचे सर्व आहेत उद्धव साहेब आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं। आघाडी टिकवण्यासाठी आमचे प्रयत्न, मात्र ठाकरेंनी स्वबळाची भूमिका स्वीकारली असेल तर काही करू शकत नाही। काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करून निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। ते वारंवार होत आहे, शेवट आपण आनंदच म्हटलं पाहिजे। आम्ही आमचे प्रयत्न करू, आघाडी असावी, आघाडी टिकावी, आघाडीने एकत्र यावं, पण त्यांनी जर भूमिका स्वीकारली असेल तर त्याला कुठला इलाज आहे। उद्धव ठाकरेंच्या बाहूत बळ राहिलंय का, ते राजकीय दृष्ट्या हतबल झालेत। त्यांनी स्वबळाची भाषा करणं हास्यास्पद, त्यांना येत्या निवडणुकीत कळेल। प्रवीण दरेकर यांचा ठाकरेंवर निशाणा। आता हतबल झालेले उद्धव ठाकरे आपण बघतोय। निवडणुकीत झालेल्या पराभवानं आत्मविश्वास गेलाय। फडणवीसांचे फोनही न उचलणारे, मातोश्रीचे दरवाजे बंद असल्याचं सांगणारे उद्धव ठाकरे आता फडणवीसांकडे पुष्पगुच्छ घेऊन जात लाचार का बनले? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल। देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री यांनी 5 वेळा वेळ मागवली होती मातोश्रीवरती येण्यासाठी। 5 वेळा उद्धवजी मला यायचं आहे, नाही म्हणे माझे दरवाजे बंद, माझे दरवाजे तुमच्यासाठी बंद। स्वबळाच्या संकेतानंतर ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। ज्यांना जायचंय त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम। उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत मांडली भूमिका।